कल्याणी वहिनीचा फोन. दी मी आले कॉल. हा वहिनी बोल. अर्पिताच्या किचनमध्येच आहेस का? हो मी बाबांना केलं होतं इन्फॉर्म. हां, तो समीर तिथेच आहे का? काय झालं, तू इतकी चौकशी का करतेस? नाही, आता बाबा सांगत होते की समीर आणि अर्पिता बाहेर गेलेत म्हणून तुला समीरने किचनमध्येच थांबायला सांगितलंय. तर नचिकेत पटकन रिॲक्ट झाला की त्या समीरचं नेहमी मनावर घेऊ नका, तो दरवेळी बरोबरच असतो असं नाही. व्हॉट? दादा असं म्हणाला? तेच तेच मला काही कळत नाहीये म्हणून मी तुला फोन केला. हे बघ निकी, तुझ्या दादा आणि समीरमध्ये नक्कीच काहीतरी झालंय. तुझा दादा काही धड बोलत नाही हल्ली माझ्याशी, म्हणून म्हटलं समीरकडून काय घडले ते ॲटलिस्ट तुझ्याकडून तरी मला कळेल. नाहीतरी तुझं आणि समीरचं खूप चांगलं आहे, म्हणून म्हटलं तू त्याला विचार त्याला काय झालंय आणि मला सांग. वहिनी हे असं इनडिरेक्टली नको हं. त्यातून ऑलवेज काहीतरी चुकीचं कम्युनिकेट होतं आणि ही असली हेरगिरी करण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. हे बघ इंटरेस्ट ना मलाही नाही आहे, पण माणूस जर मोकळेपणाने काही सांगत नसेल ना तर असं इनडायरेक्टलीच विचारावं लागतं. निकी, 2 घरांमध्ये चांगले रिलेशन्स असावेत असं तुलाच कायम वाटत आलंय ना? मग आता समीर आणि नचिकेतमध्ये काही बिनसलेलं असेल तर तुला चालणार आहे का? बघ म्हणजे तसंही नाही म्हटलं तरी नचिकेत नेहमीच तुझ्या आणि अर्पिताच्या टीममध्ये असतो ना, कायम. तो तुमच्या टीममधून बाहेर पडला ना तर तुलाच परवडणार नाही. बाकी तुझी मर्जी. खरंच काही झालं असेल का दादा आणि जिजूंमध्ये? गोष्टी उगाचच चिघळतील. त्यापेक्षा एकदा जिजूंशी बोललेलं बरं. ते सांगतील मोकळेपणाने. वा, आपलं जेवणाचं बजेटचं गणित जुळतंय. हा, आज मी संध्याकाळी घरच्यांशी बोलतो आणि आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्हाला मी जेवणाचा ॲडव्हान्स पाठवून देतो. चालेल ना? चालेल. हो चालेल. कसं तरी वास येतोय ना? ते मागे महानगरपालिकेतले लोक काहीतरी जाळतात, त्याचाच वास आहे. अच्छा, बरं ठीक आहे. बरं येतो. हा येतो वहिनी. चला, नाव खूप छान आहे. मस्त. थँक्यू. चला. मिळाली ऑर्डर? मिळाली. ग्रेट. बॅक टू बॅक सेकंड ऑर्डर. हो. काँग्रेस जिजू. थँक्यू. बरं निकी, आम्ही आता आलोय दोघं. तू घरी जाऊन आराम कर. हो हो. हा मी जाते घरी, पण काय ग? काही बोलायचं आहे का? ऍक्च्युली जिजूंशी थोडं बोलायचंय. बोल ना. जिजू, तुमच्यामध्ये आणि नचिकेत दादामध्ये काही झालंय का? काय जबरदस्ती चालली तुझी? माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करू नको समीर. नाही, असं काय घडेल? आणि मुळात आमच्यामध्ये काही व्हायला आमची भेटच होत नाही ना. हा बरोबर बोलतायत ते. ते कुठे भेटतात? नाही अगं, वहिनीचा कॉल आला होता. म्हणजे तुम्ही इथे नाही आहात तर जिजूंनी मला थांबायला सांगितलं होतं ना, सो मला उशीर होतो हे मी बाबांना कळवलं. तेच वहिनी दादाला सांगत होती, तर दादा अचानक रिॲक्ट झाला की समीरचं इतकं मनावर घ्यायची काहीच गरज नाहीये. प्रत्येक वेळेस तो बरोबर असतो असं काही नाहीये. असं बोलला दादा? हो, वहिनीला सुद्धा हे ऑड वाटलं. म्हणूनच ती म्हणाली की एकदा विचार, त्या दोघांमध्ये काही बिनसलंय का. त्यांना खरं सांगावं का? नाही नको, गोष्टी जास्तच बिघडतील आणि नचिकेत दादांचा विश्वास उडेल माझ्यावरचा. शिवाय मी त्यांच्याशी बोललोच आहे, होपफुली ते बाहेर पडतील चुकीच्या गोष्टीतून.
त्यांना थोडा वेळ द्यायला हवा आणि पाहावं त्यांनी त्या बाईचा नाद सोडलाय का. पण जर सोडला नसेल तर मात्र अर्पिता मॅडम आणि निकीशी बोलावं. समीर, हा काय झालं? एवढा कसला विचार करताय? नाही ते मी आठवत होतो जरा नचिकेत दादा आणि माझ्यामध्ये काही झालंय का, पण तसं काही नाही आहे. कदाचित त्या दिवशी तो प्रकार झाला ना अधिक वाहनाच्या दिवशी, त्यामुळे ते अपसेट असते म्हणून चुकून बोलून गेले असते. अहो पण तेव्हा तुम्ही कुठे काय बोलला होतात? मीच बोलत होते. हो बरोबर आहे, पण त्यांना असं वाटलं असेल. जाऊ दे ना, आपण कशाला किस पाडतो या सगळ्याचा. मी जरा फ्रेश होऊन येतो. हा हा तुमची बॅग ठेवायची आहे का? नाही नाही, मी ठेवते. राहू दे तुम्ही. जाऊ दे, मी ठेवतो. अहो मी ठेवते. बरं दी, चल मी निघते आता. हो. दीप, काय ग, काय झालं? मला सांग, तू जिजूंना सांगितलंस तुझ्या मनातलं? अगं आम्ही भेटलो बाहेर, पण मी सगळं मनातच बोलले. म्हणजे म्हणजे अगं हसू नकोस तू. आणि मग मी त्यानंतर एकदम अशी मनाची तयारी केली की आता सगळं खरं खरं सांगायचं. मग आणि मग तेवढ्यात तुझा फोन आला. सॉरी, असू दे. तू परत ट्राय कर. हा, चिकाटी सोडू नकोस. हो, मी आता सांगणार आहे त्यांना. आणि आता कुठेही बाहेर वगैरे जाणार नाहीये. इथेच याच रूम मध्ये मी त्यांना माझ्या मनातलं सगळं सांगणार आहे. फक्त तू आता फोन करून डिस्टर्ब करू नकोस. नाही करत, मी निघाले. बाय बाय. नीट जा. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. नीट जा. काय जाळतायत मग? घाण वास येतोय नुसता.